नाही, माझं म्हणणं आहे डिटेल इन्क्वायरी. आपल्याला आठवत असेल तो ब्लॅक बॉक्स बद्दल आपल्याला सांगितलं जायचं, तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात सारखं यायचं की ब्लॅक बॉक्सची माहिती आज मिळणार, उद्या मिळणार, 15 दिवसांनी म्हणणार. किती दिवस झाले? ब्लॅक बॉक्सचं काय झालं? मग मध्येच एक अफवा आली की ब्लॅक बॉक्स जळाला. अरे दादाचे फोन सापडले तर ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? त्याच्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत. माझा कुणावर आरोप नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या घरावर, आमच्या कुटुंबात जो घात झाला, आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे, त्या दुःखातून आम्ही अजूनही सावरलेलो नाही. हा दिवस दुसऱ्या कोणाच्याही कुटुंबावर येऊ नये ह्याच्यासाठीच आमची ही विनम्र विनंती आहे की आमच्या घरात झालं ही दुर्दैवी घटना, पण त्याची इन्क्वायरी होऊन हे परत असा ॲक्सिडेंट कोणाचाच होऊ नये. आपल्याला असं आठवत असेल सिंधियाजी, ते पण असेच प्लेन क्रॅशमध्ये गेले. त्यातली उत्तर आता काय झालं, अहमदाबादला 200 लोक गेले. विजय रुपानीजी भारतीय जनता पक्षात असले तरी रुपानीजी आणि मी एकत्र खासदार राहिलेलो, अतिशय सुसंस्कृत माणूस. आता त्याच्यामध्ये रुपानीजींचा जेव्हा दुर्दैवी मृत्यू झाला त्या प्लेनमध्ये, त्याचा पुढे काय झालं अहमदाबाद क्रॅशचं? दादाच्याही केसमध्ये त्यातले पायलट आहे, ते त्याची मुलगी होती, ती जी स्टुअर्डेस म्हणा, ती एक यंग मुलगी आहे. तिच्या कुटुंबाचे पण प्रश्न आहेत ना. जसे दादाचे प्रश्न आम्हाला आहेत तसे बाकीचे जी 5 लोक होते विमानामध्ये, एअर होस्टेस होती, त्या एअर होस्टेसला न्याय द्यायचा नाही, त्या पायलटच्या कुटुंबाला न्याय द्यायचा नाही. कोण घेणार ही सगळी जबाबदारी? त्याच्यामुळे आमच्या महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा आहेत की त्यांनी ह्याच्यावर तातडीने काहीतरी ऍक्शन घ्यावी.